ठीक आहे, बोलवा पंचायत. कार्यकर्त्याच्या दबावाखाली मातोश्रींनी निर्णय घेतला असं म्हणाय नको कुणी. बोलवा पंचायत, बोलवा. काय मागितलं मागून मागून? वंशाला एक दिवा तेवढा पण नाही देऊ शकले नाही बाई. काय संसार करायचा ह्याच्या संकट? मी मला ह्या बाई संकट राहायचंच नाही. नाही, पंचायत नग नग. कृष्णा, तू पंचायतीला नकार दिलास तर तुझ्याच नियतीत खोटा असं वाटल. आमचा निर्णय झालाय. आता जे काय ठरायचंय ते पंचायतीत ठरेल. आणि पंचायतीचा निर्णय होईपर्यंत दोन्ही पक्षांनी एकमेकांना भेटायचं नाही, बोलायचं नाही. हा नियम मंजूर आहे? मंजूर. ठीक आहे, मग 5 दिवसांनी पंचायत होणार आणि तिथंच या जागेचा निर्णय. ते ना आता परीक्षा संपली तरी बी कलमत तोंडपाठ कशी काय द्यायची? विसरून परीक्षा झाल्या. हो, कशाला का डोक्याला लोट ठेवायचा? काय झालं? का टेन्शन आहे काय? ती इंदुराणी आल्या घरी. कशाला? तिला तमाशा करायचा असेल ना की तिला आमचंच घर दिसतं. मी नसताना ती घरी आली. आता त्यात आई माझी. अजिबात काळजी करायची नाही, एकदम फास्टात पोहोचवतो. आणि इंदूच्या तर आहे ना. कृष्णा, पंचायतीचा निर्णय आम्ही तुझ्या भल्यासाठीच घेतलाय. आजच आम्ही निर्णय घेतला असता तर तो इंदुराणीच्या बाजूनच घ्यावा लागला असता. कारण तू तिच्याकडनं 20 लाख घेतलेस, हे कबूल केलेस. ते पैसे खरंच चोरीला गेले, माझ्याकडं नाहीये. हा माहिती आहे आम्हाला, पण चोरी झाली तेव्हा ते पैसे तुझ्याकडे होते. म्हणजे ते पैसे सांभाळायची जबाबदारी बी तुझी होती. महादेवाच्या कृपेनं 4 दिवस आहेत तुझ्याकडे. तेवढ्यात जर चोर पकडला गेला तर चांगलंच आहे ना. आणि आमच्याकडनं काय बी मदत लागली तर हक्कानं मागायची. हा, पण 5व्या दिवशी आम्ही मुख्य पंच असणार, मैत्रीण नाही. पंचायतीच्या नियमाबाहेर जाता येणार नाही आम्हाला. येऊ आम्ही? मातोश्री, आपल्या गाडीचं एक चाक पंक्चर झालंय, तर मी लागलीच दुसरी गाडी बोलून घेतो. मी नाही, राहू द्या. शंकर राजसने बोलून घेतो आम्ही. ते येतील तड. फोन द्या. हॅलो महादेव, शंकरराजे, आम्ही इथलं हरिपूरला आहे, कृष्णाई खानावळी. कार पंक्चर झाली आमची, तर न्यायला या. वाट बघतोय. सॉरी. काय झालं? ते गाडी बंद पडली अचानक. बस बघतो. महादेवा, अरे आत्ता पोलीस स्टेशन मधली सुटका केली होतीस ना, आता परत ही कसली सुटका? यापेक्षा पोलीस स्टेशन बरं होतं ना. मातोश्री गौरीच्या घरी.
आम्ही बसतो की बाहेर, तुम्हाला कशाला त्रास? नाही नाही, तुमच्या एवढ्या मोठ्या माणसाच ती बाहेर बसवणं बरं दिसतं का? तुझ्या पुढं कसला मोठेपणा. काय बोलता मातोश्री, तुमची गाडी येईस तो, बसा की. बर बसतो. शारदा, तू खानावळीत लक्ष दे, भागा एकटी पडाय न ग. हं? आई तू इथे आधी इंदुराने, आता या गौरी आली आणि तिने पाहिलं तर. मला पण तेच भ्या वाटतं. देवी आईची कृपा होऊ दे आणि यांची गाडी लवकर येऊ दे. हा, शंकर काय झालं? तेच गाडी अचानक बंद कशी काय पडली कळानं झालंय, बघतोय. आवर लवकर चल. मी काय म्हणतोय गौरी, हा आजकाल बायका पोरींची छेडछाड लयच व्हायला लागली आहे. तर आपण पोलीस स्टेशनला जाऊन ती केस फाईल करूयात काय? म्हणजे त्या शंकराजांसारख्याची हिंमत नको वाढाय परत. इंदुराने आली घरी, कळतंय? बघतो 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 करतो. कृष्ण ते उगाच आत बसवून घेतलं. गौरीनं बघितलं तर काही खरं नाही बघा. एक वेळी इंदुराने परवडली. गौरी आली आणि तिने मातोच दिसती बघितलं तर गौरी काय करेल काही सांगता येत नाही. मला तर काय कळूनच झालंय. शारदा, तू एक काम कर, तू ना बाहेर ध्यान ठेव. तुला गौरी येताना दिसली, काहीतरी कारण काढ आणि तिला गावात घेऊन जा. हा, चल. कुठल्या तरी यडपट पोरीनं त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. एका बाईला मारहाण, खोटी तक्रार केली आहे तिनं. आमचा मुलगा लाख चुकीच्या गोष्टी करत, पण बाईवर हात नाही उगारणार. काय करू ही नजर मातोश्रींना बघितलं ना, लय अवघड होईल. गाडी स्टार्ट झाली, महादेवानी प्रार्थना ऐकली. शंकर, ते इग्निशन ऑन करायचं राहिलेलं केलं मी. चल ये लवकर आता, उशीर होतोय. चल.